आपला मॉर्निंग ब्रेकफास्ट रवा बटाटा चिला चवीला अप्रतिम लागतो. नक्की करून बघा, आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत रवा आणि बटाट्याचा चिला. त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी 2 वाटी रवा भिजवून घेतलेला आहे. म्हणजे का, आपल्याला पटकन लगेच तयार करायला बरं पडतं म्हणून मी अगोदरच भिजवून घेतला आहे. 1 बटाटा आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, 1 छोटी वाटी बेसन पीठ आहे, अर्धा कांदा मी कापून घेतला आहे, अर्धा टोमॅटो कापून घेतला आहे, हळद आहे कलरसाठी, जिरा पावडर आहे चवीसाठी आणि मीठ चवीसाठी. आपण आता बनवायला सुरुवात करूया. आता आपण सगळे जिन्नस एकत्र करूया. आणि हे मिक्स करून घेऊया. हातानेच मिक्स करायचं म्हणजे चांगलं मिक्स होतं. इकडे मी बटाटा खिसून घेतला, धुवून घेतला, त्यातलं सगळं पाणी पिळून घेतलं आणि बटाट्याला आत्ता मी थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट लावून मी हे बघा असं चोळून ठेवत आहे. तर आत्ता आपला हा बटाटा तयार झाला आहे चिले बनवण्यासाठी. हे बघा असं मिक्स करून ठेवूया. इकडे गॅसवरती मी छोटा पॅन ठेवलेला आहे. आपण पॅनला थोडंसं तेल लावूया आणि तेल चारी बाजूला पसरवून घेऊया. आत्ता आपण रव्याचं मिश्रण याच्यावरती पसरवून घेऊया. जेवढं पसरवेल तेवढं पसरवा, जाड राहिलं तरी काही हरकत नाही, चव काही बदल होत नाही. मी थोडंसं हाताने पसरवून घेते. तुम्ही हे अख्खं ठेवले ना मी टोमॅटो कांदा, तुम्ही मिक्सरवरती बारीक केलं तरी चालेल, पण मला हे अख्खं असं आवडतं, म्हणजे दाताखाली क्रंची क्रंची छान लागतं आणि दिसायलाही छान दिसतं म्हणून मी ठेवलेलं आहे. आता इकडे मी पोळा पसरवून घेतलेला आहे. आता आपण हे खिसलेला बटाटा घालूया. थोडासा चिपचिपा झाला तर आपण असा पसरवून घालूया. हे बघा असं व्यवस्थित मी बटाटा पसरवून घेतला. आता आपण कडेनी पण आणि वरून थोडंसं तेल घालणार आहोत, म्हणजे वरच्या बाजूनी छान शेकला जाईल. आपण उलटू ना तेव्हा तो खूप छान शेकला जातो आणि बटाटा वरून घातल्यामुळे त्याची चव खूप टेस्टी आणि वेगळीच लागते. आता आपण चिला उलटवून घेऊया. हलगर्जीत हाताने उलटवायचा, छान होतो हे बघा. आता आपण दोन्ही बाजूनी खरपूस शेकून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी छान शेकून झालेला आहे. आता मी काढून घेते. बघा वरच्या बाजूनी बटाटा, आपण जो बटाट्याचा खीस घातला होता ना, तो एकदम चुरचुरीत आणि छान झालेला आहे. काढून घेऊया.